आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पुरणेश्वरपूरच्या विकासात मानाचा तुरा। जयंतराव पाटील यांच्या हस्ते घरगुती गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे दिमाखात भूमिपूजन। पुरणेश्वरपूर शहराच्या इतिहासात आज विकासाचे एक नवे दालन उघडले गेले। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL मार्फत राबवण्यात येणाऱ्या घरगुती गॅस पाईपलाईन वितरण प्रकल्पाचा शानदार शुभारंभ आज सोमवार दिनांक 30 रोजी पार पडला। राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते पीक कापून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे दादा आणि पक्षप्रतोद खंडेराव जाधव यांच्या हस्ते दुधळ मारून कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी ईश्वरपूर नगर परिषद पक्षप्रतोद अरुणादेवी पाटील, शहाजी पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, विश्वजित खरात, टेरिटरी मॅनेजर BPCL यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी वॉर्ड क्रमांक 9 मधील लाभार्थी महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा श्रीगणेशा करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना आमदार जयंत पाटील यांनी जागतिक घडामोडींवर भाष्य करत नागरिकांना दिलासा दिला। ते म्हणाले, सध्याच्या अखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई किंवा दरवाढीची चिंता महिला भगिनींनी करण्याची गरज नाही। या पाईपलाईन प्रकल्पाद्वारे आता ईश्वरपूरमध्ये स्वस्त, सुरक्षित आणि 24 तास गॅस पुरवठा उपलब्ध होणार आहे। त्यांनी पुढे नगर परिषदेच्या तत्परतेचे कौतुक करताना सांगितले की नागरिक हिताचा विचार करून नगर परिषदेने या कामाला तातडीने मंजुरी दिली, हे अभिनंदनीय आहे। तसेच ठेकेदारांनी काम करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि काम वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधांचा विकास नसून आगामी काळात शहराच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणारा ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून शहरात आलेल्या या प्रकल्पामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। या सोहळ्याला वॉर्ड क्रमांक 9 मधील नागरिक, मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी उपस्थित होते। या प्रकल्पामुळे आता सिलेंडर संपण्याची भीती आणि बुकिंगची कटकट कायमची दूर होणार आहे।